आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। सिडकोच्या महागड्या घरांच्या किमती कमी होणार, सरकारचे कडक निर्देश। सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। सिडकोची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने आता या मुद्द्यावर दिलासादायक बातमी समोर आली आहे। आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर सिडको प्रशासनाला आपल्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागला आहे। आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला घराच्या किमतींचा तात्काळ आढावा घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले। बैठकीदरम्यान सिडकोने जाहीर केलेल्या घरांच्या दरांबाबत चर्चा झाली असता हे दर मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांसाठी परवडणारे नसल्याचे स्पष्ट झाले। सिडकोचा मूळ उद्देशच सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोचेच नियम, ठराव आणि पूर्वीचे निर्णय दाखवत अधिकाऱ्यांना घराच्या किमती ठरवताना झालेल्या त्रुटी स्पष्ट केल्या। परवडणाऱ्या घरांची योजना जरच महाग झाली तर ती योजना कुणासाठी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। योग्य कागदपत्रे व पुराव्याच्या आधारे त्यांनी घराच्या किमती कशा कमी करता येतील हेही सविस्तरपणे मांडले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेत सिडकोच्या महागड्या घरांच्या किमतीत बदल करण्याचे आदेश दिले। सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशाच दरात घरे उपलब्ध करून देणे ही सिडकोची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या विषयावर लवकरच पुन्हा बैठक घेऊन सुधारित व व्यवहार प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। बैठकीदरम्यान काही सिडको अधिकाऱ्यांनी जास्त दराचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असता आमदार विक्रांत पाटील यांनी तीव्र शब्दात त्यांचा समाचार घेतला। नागरिकांच्या भावनांशी खेळ करू नका आणि सिडकोचा मूळ हेतू विसरू नका, असे खडसावत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। सिडकोच्या मनमानी विरोधात उचललेला हा आवाज सर्वसामान्य घर खरेदीदारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।